मराठी, आपला विश्वास, आपलं चॅनल। संपूर्ण रायगड जिल्ह्यासह औद्योगिक परिसर असलेल्या तालुक्यातील गावखेड्यातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते। या वाहतुकीमुळे यापूर्वी अनेक छोटे मोठे अपघात झालेत। खालापूर तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरून नियमित ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे। या वाहतुकीला प्रादेशिक परिवहन विभागाचा वरदहस्त असल्याचा भास होतोय। सर्वसामान्य व्यक्ती जर मोटरसायकल घेऊन जात असेल आणि त्यांनी जर हेल्मेट घातलं नसेल तर त्यावर कारवाईचा बडगा उभारणारे परिवहन विभागाचे अधिकारी रस्त्यावरून दिवसरात्र ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न शिवसेना शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव यांनी लेखी पत्राद्वारे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, प्रादेशिक परिवहन आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड, जिल्हा वाहतूक शाखा, तहसीलदार खालापूर, पोलीस निरीक्षक खालापूर, खोपोली यांच्याजवळ उपस्थित केला असून सदरच्या वाहतुकीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा दिनांक 8 ऑक्टोबर पासून उपोषण करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। यावेळी जिल्हा अध्यक्ष योगेश बैलमारे, उपजिल्हाध्यक्ष शेखर धोत्रे, तालुका अध्यक्ष अनिल महामुणकर हे उपस्थित होते। अनेक कंपन्यांमधील माल वाहतूक करणारी वाहने शासकीय परवानगी नसताना क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक राजरोसपणे करत आहेत। अशा वाहतुकीमुळे सातत्याने शहरात वाहतूक कोंडी, जीवघेणे अपघात तसेच सार्वजनिक रस्त्यांचं नुकसान होत असल्याचं निदर्शनास येत आहे। याबाबत परिवहन विभाग दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। क्षमतेपेक्षा अधिक भार घेऊन जाणाऱ्या वाहनांवर सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर 2024 पासून खालापूर तालुक्यामध्ये दररोज 24 तास स्थानिक पत्रकारांसमवेत पहारा दिला जाणार आहे। यासाठी परिवहन विभागाने आपले अधिकारी सदर ठिकाणी नियुक्त करावे अशी मागणी सुद्धा या पत्राच्या माध्यमातून केली आहे। आमच्या विनंतीचा योग्य मान सन्मान न राखल्यास मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर पासून उपोषण करण्यात येणार असल्याचं संगम जाधव यांनी सांगितलंय। जाधव, शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी कोकण प्रदेश अध्यक्ष। प्रामुख्याने बहुसंख्य वेळा आम्ही आरटीओ पोलीस स्टेशनला संपर्क साधून ओव्हरलोडचे प्रमाण भरपूर वाढत आहे, ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढत आहे। तरी पण सामान्य नागरिकाच्या एखादी छोटी जरी गाडी असली, जर बाईकवाला असेल तर त्याला हेल्मेट नसलं तर त्याच्यावर कारवाई केली जाते। पण आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये बहुसंख्य टेलर्स किंवा टोरस एवढे 3-3, 4-4 कॉईल घेऊन जात असताना पण त्यांच्यावर एकही कारवाई होत नाही। मग ह्याचा अर्थ काय? आरटीओचे आणि त्यांचे काही साटेलोटे आहेत का? याकरिता आम्ही येत्या मंगळवार दिनांक 24 तास पहारा ठेवून आरटीओला बोलवून स्थानिक आरटीओला बोलवून पेन पनवेल त्या वाहतूकदारांवर जे बेशिस्तरित्या वागतायत त्यांच्यावर ओव्हरलोड वाहतूकदारांवर कारवाई करण्यास भाग पडणार आहे। त्या वाहतूकदारांवर बेशिस्तरित्या वागत आहेत, ओव्हरलोड करत आहेत, त्यांच्यावर जर कारवाई न झाल्यास यापुढे रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी बहुसंख्य लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल। टुडे न्यूज मराठी, आपला विश्वास, आपलं चॅनल।